नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता ऑफिसमधून बाहेर पडते आणि ती रिक्षा शोधत असते. त्याच वेळेला तिच्यासमोर पारितोषचा कार आणि तिचा ड्रायव्हर हे समोर येतात आणि तो ड्रायव्हर हा गाडीतून बाहेर पडतो आणि भूमीला म्हणतो की भूमी मॅडम चला बसा गाडीमध्ये. त्यावेळेला आता इथे भूमी म्हणते की हे कशासाठी. तेव्हा तो ड्रायव्हर म्हणतो की काय ना मॅम, मला सरांनी सांगितलं होतं की तुम्हाला गाडीमधून सोडायचं आहे आणि म्हणूनच मी ते थांबलो आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की तसं नाही आहे, म्हणजे मला गरज नाही आहे या सगळ्याची. तुम्ही जा ना, मी जाईन माझी माझी, मी रिक्षाने जाईन. तेव्हा मग आता ते म्हणतात की तसं नाही मॅम, आम्हाला सरांनी सांगितलेलं, तशी ऑर्डरच आहे सरांची की तुम्हाला आम्हाला सोडावं लागेल. तेव्हा मग आता ती म्हणते की नको, काय ना अजिबात नको. तेव्हा तो म्हणतो की नाही प्लीज मॅम, असं करू नका, सर माझ्यावर चिडतील, मला ते ओरडतील. तेव्हा आता इथे भूमी म्हणते की पण एक काम करूया, मी सरांना काही सांगत नाही की तुम्ही मला सोडलं नाही वगैरे, किंवा मी माझी माझी गेले, त्यामुळे तुम्हाला ओरडण्याचा प्रश्नच नाही, तुम्ही जा. असं म्हणून भूमी त्यांना आता जायला सांगते आणि ती स्वतः चालत चालत आता तिथून बाहेर पडलेली असते. ती चालत पुढे येते आणि रिक्षा शोधत असते, परंतु तिला रिक्षा कुठेही सापडत नसते. त्यानंतर आता भूमी ही रिक्षा शोधत असताना तिच्यासमोरच अचानक पारितोष हा त्याच्या गाडीमधून बाहेर उतरतो आणि त्याला समोर पाहिल्यानंतर भूमीला आता जबरदस्त धक्का बसतो. भूमी ही बघतच राहते. तेव्हा मग आता पारितोष म्हणतो की हे काय आहे मिसेस भूमी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्हाला गाडीने ड्रायव्हर सोडेल, परंतु तुम्ही त्याला का नाकारलत. तुम्हाला सोडायला सांगितलं होतं तर तुम्ही का नको म्हणालात आणि आता इथे रिक्षा शोधताय. तेव्हा मग आता भूमी म्हणते की सर ॲक्च्युली मी रिक्षा शोधते आहे, कारण मला हे सगळं असं नको आहे, अशी स्पेशल ट्रीटमेंट नको आहे, म्हणूनच मी रिक्षा शोधून स्वतःची स्वतः जाईन सर, आणि मला सवय आहे सगळ्याची. तेव्हा तो म्हणतो की हो तुम्हाला सवय आहे, परंतु तुम्ही आता ज्या अवस्थेत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं भरणं बरोबर नाही आहे, मला आवडत नाही आहे हे सगळं करणं. तेव्हा मग आता इथे भूमी म्हणते की पारितोष सर, मला तसं म्हणायचं नाही आहे. कसं आहे ना, मला जास्त कम्फर्टची सवय नाही आहे आणि मलाही तसं स्वतःला जगवायचं नाही. माझ्या पोटातल्या बाळालाही ह्या सगळ्याची सवय व्हावी म्हणूनच मी हे सगळं करते. आणि माझंच काय, कित्येक बायका असतात जे 9व्या महिन्यापर्यंत असे प्रवास करतात, असे त्रास सहन करत असतात आणि हे सगळं करतात, त्यात मी अपवाद कशाला. त्याच्यामुळे मला हे सगळं आवडतं आहे आणि माझ्या बाळालाही सवय व्हायला हवी, म्हणून मी हे सगळं करते. तेव्हा तो म्हणतो की हो इट्स ओके, परंतु तुम्हाला सवय व्हायला हवी, ठीक आहे, बाळालाही सवय, परंतु तुमची जी काही अवस्था आहे त्यामध्ये मला तरी पटत नाही आहे बुवा की तुम्ही असं सगळं करावं. तेव्हा मग भूमी म्हणते की सर तुम्ही नुसतं ही अवस्था असं का म्हणताय, मी प्रेग्नन्सीमध्ये मला कोणत्याही प्रकारचा आजार नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की येस इट्स ओके, परंतु या बाळाच्या आणि तुमच्या तब्येतीसाठी तुम्हाला जरा तुमची बाजूला गोष्टी ठेवल्या तर चालणार नाहीत का. तेव्हा भूमी म्हणते की नाही सर, ही माझी तत्त्व आहेत आणि मी माझ्या तत्त्वांशी कधीही तडजोड करू शकत नाही. मला हे असंच आयुष्य आवडतं आणि त्याच्यामुळे प्लीज सर तुम्ही मला अशा प्रकारचा हट्ट करू नका. मी हट्टपणा नाही करत आहे, परंतु ही माझी तत्त्व आहेत आणि ती तर मला जपली गेलीच पाहिजेत ना, म्हणूनच मी हे सगळं करते, बाकी काही नाही. त्याच वेळेला आता पारितोष म्हणतो की म्हणजे तुमचा हट्टपणा खूप आहे हा मिसेस भूमी, तुम्ही स्वतःच्याच मनासारखं खूप करायला बघता. तेव्हा भूमी म्हणते की तसं नाही सर, मला ना या गोष्टी जरा न पटण्यासारख्या आहेत, म्हणून मी ह्या गोष्टी नाही करत आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही आता तुमचं ऐकतच नाही म्हटल्यावर मग काय बोलणार आहे मी, ठीक आहे जा तुम्ही. असं म्हणून आता भूमी तिथून निघून जाते आणि मग भूमी चालत असते. आता चालत असताना भूमीच्या लक्षात येतं की तिच्या मागे मागे कोणीतरी येते, म्हणून पटकन भूमी वळून बघते तर तिला बाजूला पारितोष हा दिसतो. ती म्हणते की सर तुम्ही इथे काय करत आहात. त्याच वेळेला आता पारितोष म्हणतो की काय करणार मग, तुम्ही अशा निघून चाललेले आहात आणि चालत जाताय, मग मला ते काही न पटण्यासारखं आहे, कारण अशी माझ्या ओळखीची मुलगी, परिचयाची व्यक्ती अशी माझ्यासमोरून माझी कार असतानाही चालत चालत निघून जाते आणि मी असं आपलं माझ्या गाडीमध्ये बसून भुरकन ओढून निघून जावं, ते मला काही पटत नाही, माझ्या तत्वांमध्ये ते काही बसत नाही. म्हणूनच म्हटलं बुवा की चला तुमच्याबरोबर चालत चालत तुम्हाला कंपनी द्यावी आणि तुमच्या घरापर्यंत तुम्हाला सोडावं, कारण तुम्हाला अशा अवस्थेत सोडणं मला बरोबर पटत नाही आहे. तेव्हा मग आता इथे असं म्हटल्याबरोबर भूमीला जरासं थोडंसं वाईट वाटतं. तेव्हा ते सर म्हणतात की भूमी मॅडम हे बघा, तुम्ही जे म्हणताय तेही ठीक आहे, परंतु मलाही हे सगळं नाही आवडत ना की मी तुम्हाला असं सोडावं. आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कसं जायचं आहे ते, नाही म्हणजे असं माझी कंपनी किंवा माझं असं इरिटेशन, माझी बडबड सहन करत करत घरापर्यंत पोचायचं आहे चालत चालत की कुठे. मग आता भूमी गप्पच होते.
नंतर तो म्हणतो की हे बघा मिसेस भूमी, मला ना हे जरा काहीतरी वेगळं वाटते. तुम्ही असं माझं हेल्प हवी आहे म्हणून मला नको म्हणत नाही आहे. नक्कीच काहीतरी त्यामागे कारण आहे. तेव्हा आता भूमीला आठवतं की ऑफिसमधली सोनल मॅम आणि त्या निमकर मॅम दोघीजणींनीही तिला टोमणा मारलेला असतो की आम्हाला असा बॉस मिळाला असता तर बरं झालं असतं. त्याच वेळेला आता भूमीला त्या गोष्टी आठवतात आणि तिथल्या तिथे पारितोष तिच्याकडे बघत असतो आणि म्हणतो की खरं सांगा मला, खरीच ही गोष्ट आहे ना? नक्कीच काहीतरी असं घडलं आहे ज्यावरून तुम्ही या सगळ्याला डिनाय करताय, बरोबर आहे ना? मग आता तुम्ही ठरवा की काय करायचं. माझ्याबरोबर गप्पा मारत मारत यायचं आहे की माझ्याबरोबर कारने पटकन जायचं आहे. बघा, चॉईस इज युअर्स. असं म्हटल्यावर आता भूमी मात्र हसायला लागते आणि आकाशने त्या दोघांनाही बघितलेलं असतं. आकाशचं जाता जाता त्यांच्याकडे लक्ष जातं आणि या सगळ्यामुळे आता आकाशला खूपच वाईट वाटत असतं. तेव्हा तो म्हणतो की चला बसताय ना गाडीत? तेव्हा मग भूमी म्हणते की बरं ठीक आहे, चला आपण बसूया गाडीत. असं म्हणून आता भूमी ही त्याच्याबरोबर गाडीत बसते आणि तो तिला स्पेशल ट्रीट करून दरवाजा उघडून देखील देतो. आता आकाश हे सगळं बघतो आणि ते पाहिल्यानंतर आकाशला आता मात्र खूपच राग आलेला असतो. अशा प्रकारे भूमी आणि दोघंजणही गप्पा मारत मारत येत आहेत आणि भूमी ही त्याच्याबरोबर अगदी कम्फर्ट झोनमध्ये गाडीमध्ये बसते. हे पाहून आता आकाशला वाईट वाटतं आणि आकाश त्यावेळेला पटकन स्वतःचा चेहरा लपवतो आणि दुसऱ्या बाजूने जाऊन पारितोष पण गाडीत बसतो आणि गाडी चालू करतो. आकाश मात्र तिथेच उभा असतो. आता गाडी गेल्यानंतर आकाशच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न सुरू होतात की हे सगळं काय चालू आहे, माझ्या भूमीचं नेमकं काय चालू आहे, असं त्याला आता वाटायला लागतं आणि त्याला आता खूपच वाईट वाटू लागलेलं असतं. नंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे हे सगळं रागिनीने पाहिलेलं असतं. रागिनी बरोबरच अभिजित देखील तिथे असतो आणि दोघं ते सगळं पाहतात. रागिनी म्हणते की हे बघितलंय का, म्हणजे मी माझ्या डोळ्यांना जे काही पाहिलंय त्यावर माझा अगदी विश्वासच बसेनासा झालाय. हा म्हणजे एकदम कंप्लीट ड्रामा पिक्चर झाल्यासारखं वाटतोय मला. बघितलं का, एके ठिकाणी भूमी आणि आकाश आणि तो पारितोष. वा वा वा, खरंच खूप मजा आली हे सगळं बघून मला. तेव्हा मग आता लगेच अभिजित म्हणतो की हो आई, अगं मलाही हे सगळं बघून वेगळंच वाटते. मी काही स्वप्न वगैरे तर नाही ना बघत, अशी एका वेळेला माझी अवस्था झाली. आणि अशा प्रकारे आकाशचा चेहरा बघितलास का, कसं झाला होता ते त्या दोघांना एकत्र बघून. म्हणजे इथे आता वेगळाच एक पिक्चर रंगलेला आहे. बरं झालं एका अर्थी हे सगळं आपल्याला समजलं ते. म्हणजे कसं आहे ना, आकाशला आपण जखमेवर चांगलंच मीठ चोळू शकतो. असं म्हटल्यावर आता इथे अभिजित हसायला लागतो. रागिनी म्हणते की बघितलं का अभिजित, काय चालू होतं ते तुझ्या लक्षात आलं का? एव्हा ना आता यावेळेला आपण आकाशच्या बाबतीत दुसरा गेम खेळू शकतो हे माझ्या लक्षात आलं आहे. परंतु जाऊ दे, आता जे काही व्हायचं आहे ते होऊ दे. त्या पारितोषला जाऊ दे भूमीबरोबर आणि मग आपल्याला जे काही करायचं आहे ते आपल्याला करता येईल. आणि आकाशचा चेहरा तर अगदी बघण्यालायकच झाला होता. बघूया पुढे आता काय घडतं ते. नाही म्हणजे हे सगळ्यामध्ये आपलाच फायदा होणार आहे नक्की. तेव्हा आता रागिनीबरोबर तिचा एक दुसरा माणूस देखील असतो आणि त्या माणसाला आता रागिनी सांगते की व्यंकट, आता तुझ्या लक्षात आलेलं आहे ना काय करायचं ते. तू माझा अगदी खात्रीचा माणूस आहेस आणि तुझ्यावर मी पूर्णपणे डोळे झाक करून भरोसा ठेवू शकते. तू माझं काम करशील हे नक्की. तेव्हा मग आता तो म्हणतो की हो मॅम, तुम्ही अजिबात काळजीच करू नका. जीव गेला तरीही व्यंकट तुमचा शब्द कधीही खाली पडू देणार नाही. तुम्ही जे म्हणाल ते होणार म्हणजे होणारच. काय झालं तरीही हा व्यंकट कधी तुम्हाला निराश करणार नाही. असं म्हणून आता ती म्हणते की येस, म्हणूनच तर मी तुला इतका प्रत्येक वेळेला प्रेफरन्स देत असते की माझं प्रत्येक काम तू व्यवस्थित करशील, मला अगदी चोख खात्री असते. आता मग रागिनी म्हणते की बघ, हिला तू नीट पाहिलंस ना, भूमी आहे ती आणि या भूमीचं काय करायचं आहे हे मी तुला सांगितलेलं होतं. मग आता एकच गोष्ट कर, ती म्हणजे आता या भूमीला इथे याच रस्त्यावरून उद्या तुला उचलायचं आहे, गाडीत टाकायचं आहे आणि मग पुढे जे काही करायचं आहे ते तुम्हाला सांगेलच मी. परंतु आता तुला एवढं करायचं लागेल. तेव्हा मग आता इथे तो म्हणतो की मी काय म्हणतो मॅडम, जर भूमीला इथून उचलण्याच्या ऐवजी जर इथेच तिला संपवलं तर चांगलं आहे ना. तेव्हा रागिनी म्हणते की मी तुला सांगितलं आहे का काही करायला, तू तुझ्या डोक्याने काही करायचं नाही. लक्षात ठेवायचं नेहमी, शक्ती तुझी आणि डोकं माझं, त्याच्यामुळे माझ्या डोक्याच्या वर कोणीही जायचं नाही. मी जे म्हणते तेच करायचं आणि तेवढंच करायचं. तेव्हा मग व्यंकट म्हणतो की हो मॅडम, ठीक आहे, चुकलं माझं. तुम्ही म्हणताय ना तसंच मी करतो. मी या भूमीला इथून उचलतो. त्यानंतर मग रागिनी म्हणते की हे बघ, जरासं इकडचं तिकडे काहीही होता कामा नये. त्या भूमीला उचलायचं आणि मग तिथे कसं संपवायचं हे मी सांगेन. कारण
तिला मला असं सहज मरण नाही द्यायचं आहे. तिला असं स्वतःचा मृत्यू आहे ना अगदी क्षण क्षण जवळ आल्यासारखा वाटला पाहिजे. तिला कळलं पाहिजे की मृत्यू हा तिला किती भयंकर येणार आहे आणि ज्या बाईने मला इतकं छळलं ना, तिचा मृत्यू मी असं सहजासहजी होऊ देणार नाही. फार वीट आणलाय तिने मला. आता हिला कळलं पाहिजे की तिच्या पोटातल्या बाळाचाही तिच्याबरोबरच मृत्यू होतोय आणि त्याच भावनेने तिची नुसती तडफड झाली पाहिजे. म्हणूनच एक गोष्ट चांगली लक्षात ठेव, ती म्हणजे मी सांगते तसंच तिला मारायचं आहे, असं म्हणून ती त्याला शांत करते. त्याच वेळेला आता दोघंही म्हणजेच भूमी आणि पारितोष हे घरी आलेले असतात. आता पारितोष घरी आल्याबरोबर बाबा म्हणतात की खरंच धन्यवाद सर, तुमचे खूप आभार आहेत. नाही म्हणजे आजपर्यंत खूप बॉस पाहिले आहेत, परंतु तुमच्यासारखा खूप चांगला बॉस खरंच पाहिला नाही. कारण जर भूमीबरोबर तुम्ही आले नसतात तर भूमी आपली एकटीच इथे आली असती. तुम्ही तिला सोडायला आलात, त्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद आहेत तुमचे. तेव्हा मग आता पारितोष म्हणतो की अहो काका, तुम्ही थँक्यू वगैरे का करताय आणि आभार का मानताय? प्लीज असं काही करू नका. तेव्हा मग आता लगेच त्यावर नीलू म्हणते की अहो असं कसं म्हणताय सर तुम्ही? भूमीने आजपर्यंत खूप ठिकाणी कामं केलेली आहेत, खूप तिने कामं चढउतार देखील पाहिला, पण तुमच्यासारखा मेहरबान बॉस तिला कधीच सापडला नाही आणि तुमच्यासारखा असा घरपर्यंत सोडायला येणारा बॉस देखील अजून नाही ना. असं म्हटल्यावर आता इथे भूमी जराशी थोडीशी नाराज होते. आता पारितोष पुढे भूमीला विचारतो की मिसेस भूमी, मला जरा तुम्ही सांगा, नाही म्हणजे की तुम्ही इथे आत्तापासूनच आईवडिलांच्या घरी तुम्ही प्रेग्नेंट आहात हे तर माहिती आहे, परंतु मग तुमचे मिस्टर इथे नसतात का? ते बाहेरगावी असतात का? असं म्हटल्यावर आता लगेचच नीलूला ते सांगतात की अगं जा जा जरा साहेबांसाठी चहा करून आणतेस ना. तेव्हा ती हसत हसतच उठते आणि भूमी म्हणते की एक मिनिट हा सर, मी जरा फोन चार्जिंगला लावून जाते, कारण फोन आताच बंद व्हायला झाला आहे. आणि भूमी पटकन बाजूला जाते. त्याच वेळेला आता बाबा विषय बदलतात आणि म्हणतात की मला जरा तुम्ही सांगता का पारितोष सर, म्हणजे ह्या टेक्स्टाईल कंपनीला तुम्ही कसं निवडलं? तुमचा हा पिढीजात व्यवसाय आहे की आणखी? तेव्हा मग पारितोष म्हणतात की ॲक्च्युली काय ना, माझा पिढीजात व्यवसाय नाही, हा स्वतः मी उभा केला आहे. मला ना लहानपणीपासून वेगवेगळ्या कपड्यांचं, वेगवेगळ्या फॅब्रिक्सचं जरा आकर्षण होतं आणि माझी आई ही वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसायची. त्यामधूनच मला हे सगळं आकर्षण निर्माण होत गेलं आणि म्हणूनच मी या बिझनेसमध्ये उतरण्याचं ठरवलं. तेव्हा इथे आता नीलू म्हणायला लागते की म्हणजे याचा अर्थ असा की भूमी यांना आकाशरावांबद्दल काहीच सांगत नाही. मग आता जर मला सांगायला हवं, हे करून जर भूमीच्या अडचणींमध्ये वाढ निर्माण होणार असेल तर मला ते केलंच पाहिजे, असं नीलू विचार करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आकाश हा त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याच वेळेला त्याच्या मनामध्ये फक्त भूमी आणि पारितोषचे विचार सुरू असतात. भूमीला त्रास होत असताना पारितोष प्रत्येक वेळेला तिची कशी केअर करतोय आणि प्रत्येक वेळेला तिला चक्कर येताना तिला तो सावरतो. त्याचप्रमाणे तिला ऑफिसमध्ये काम करत असताना कम्फर्ट झोन देतो, तिच्यासाठी दर 2 तासाने काहीतरी खायला प्यायला आणतो. त्याचप्रमाणे तिची काळजी घेतो. ती लिफ्टने चढू नये, म्हणजे लिफ्टशिवाय चढू नये, उतरू नये यासाठी प्रयत्न असतात आणि त्यासाठी प्रत्येकाला तो चिडतो आणि भूमीची काळजी घेण्यासाठी तत्पर असतो आणि खाण्यासाठी पिण्यासाठी प्रत्येक वेळेला भूमीच्या वेळा तो चुकवत नसतो. हे सगळं आता आकाशला थोडंसं खटखट असतं आणि त्याच्या मनात कुठेतरी थोडीशी भीती वाटत असते आणि भूमीची काळजी घेणं पारितोष अशा प्रकारे आकाशला सोडून भूमीची काळजी घेत आहे हे पाहून मात्र त्याला राग येत असतो. तेवढ्यातच तिथे रागिनी येते आणि रागिनीला आकाशचा मूड का खराब आहे याची पूर्णपणे जाणीव असते. आता रागिनी येऊन आकाशला म्हणते की आकाश, काय झालं आहे बाळा, तू असा का उभा आहेस इथे? असा नाही म्हणजे काही बोलला नाहीस, काही नाही आणि डायरेक्ट इथे येऊन उभा राहिला. तुला काळजी वाटते का कसली? म्हणजे भूमीचा विचार करतोयस का तू? तेव्हा आकाश मात्र गप्प होतो आणि ती म्हणते की आकाश, हे बघ बाळा, मला कळतंय या सध्याच्या घडीला भूमी सोडून तू दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाही. तुझ्या डोक्यात तिचेच सतत विचार सुरू आहेत याची चांगलीच कल्पना आहे मला. परंतु बाळा, हे बघ, इतका विचार करू नकोस. कसं आहे ना, प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात ठेव, देव असं कोणालाही एकटं सोडत नाही. हे बघ, भूमी जी आहे ती अगदी व्यवस्थित असेल, ती इतर ठिकाणी कामाला लागली, तिच्यात तिचं मन रमेल, तीही छान काम करेल, उत्तम राहील, स्वतःची छान काळजी घेईल, तू अजिबात घाबरू नको. आणि कसं आहे ना, देव हा खूप भोळा आहे आणि खूप दयाळू आहे. जरीही तू तिची काळजी घ्यायला नाहीस तरीही देव हा तिच्यासाठी उत्तम पर्याय ठेवलच आणि त्याने तो ठेवलाही असेल कदाचित. आणि म्हणूनच आता भूमी ही व्यवस्थित असेल, तिला काहीच त्रास होत नाही आहे ना, तिची कुठलीही कंप्लेंट येत नाही आपल्याबरोबर. याचा अर्थ असाच आहे ना की भूमी आता खरंच खूप आनंदामध्ये असेल आणि तिच्यासाठी देवाने पर्याय उत्तम निवडला असेल आणि म्हणून तू आता नको घाबरूस, ती सगळं काही व्यवस्थित करेल स्वतःचं. तुला काळजी करण्याची गरजच नाही आहे. भूमी नवीन ठिकाणी व्यवस्थित रुळेल,
तू घाबरू नकोस असं ती म्हणत असते. त्यानंतर मग आता नीलू त्यांना चहा बनवून आणते आणि चहा देखील देते आणि म्हणते की घ्या सर तुमच्यासाठी चहा. आणि मग भूमीला नीलू म्हणते की अगं काय तिथे किती वेळ फोनवर टाईमपास करतेस, ये जरा बस इथे, बोल सरांशी, तेवढे आलेत आपल्या घरी. तेव्हा नीलू म्हणते की सर तुम्ही भूमीच्या मिस्टरांबद्दल विचारत होतात ना. तेव्हा तो म्हणतो की हो ॲक्च्युली त्यांच्याबद्दलच बोलत होतो मी की ते कुठे असतात. त्याच वेळेला नीलू म्हणते की हो म्हणजे तुम्ही यांच्या मिस्टरांना भेटलेले नाही आहात का, म्हणजे तुम्हाला जावई बापूंना भेटायचं आहे का. ठीक आहे भेटता तर येणार नाही परंतु तुम्हाला मी त्यांचा फोटो दाखवते ना. हे बघा इथेच आहे भूमी आणि त्यांच्या लग्नाचा अल्बम, बघा मी तुम्हाला लग्नाचा अल्बमच दाखवते ना. असं म्हणून आता ते चहाचा घोट घेत असतात. इथे भूमी आणि बाबा मात्र पूर्णपणे घाबरलेले असतात. आता तेवढ्यातच अल्बम ती हातात देते आणि पारितोष अल्बम बघणार तेवढ्यात त्यांना फोन येतो आणि तो म्हणतो की येस येस शुअर मी लगेचच पोचतो, डोंट वरी, मी ऑन टाईम असेन. आणि मग तो आता फोन ठेवतो आणि म्हणतो की आय एम व्हेरी सॉरी, ॲक्च्युली काय ना काकू मला एका अर्जंट मीटिंगसाठी निघावं लागत आहे म्हणून मला निघायला लागेल, मग मी येतो. आणि हो हा अल्बम मनापिना नक्की कधीतरी आरामात बघायला येईन. तेव्हा ती त्यांना अल्बम दाखवणार तेवढ्यातच भूमी म्हणते की अगं आई नको राहू दे त्यांना घाई आहे. तेव्हा मग ते म्हणतात की बरं चहा उत्तम झाला होता हा. आणि ते तिथून निघतात आणि पुन्हा येईल असं म्हणून निघून जातात. तर आता बाबांच्या हाती भूमी अल्बम देते आणि त्यांना सोडण्यासाठी म्हणून बाहेर जाते. तर इथे आता माधवराव हे नीलूकडे रागाने बघत असतात आणि तिने मुद्दाम हे सगळं केलं आहे हे त्यांच्या लक्षात आता आलेलं असतं आणि ते तिच्याकडे रागानेच बघत असतात. आता आकाश अजूनही चेहरा पाडून असतो. रागिनी म्हणते की आकाश बाळा अरे बस झालं, अजून असा किती वेळ तू चेहरा पाडून बसणार आहेस, बस झालं, तुझा मूड आता तू छान कर बघू, सगळं मागे टाकून दे, सगळं व्यवस्थित होतंय भूमीचं, तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, तुझं बाळही सुखरूप असेल. आता फक्त तू एक काम कर, आता ना तुझ्यासाठी मी छान एखादं ओकेजन करते, म्हणजे तुला बरं वाटेल, तुझा मूड चेंज करण्यासाठी ना तुझ्यासाठी मी काहीतरी छान बेत आखला आहे. तेव्हा मग आता लगेच आकाश म्हणतो की हे बघ आई मी पार्टी करण्याच्या किंवा कुठल्याही समारंभाच्या मूडमध्ये नाही आहे गं, प्लीज तू असं काही ठरवू नकोस. तेव्हा मग आता रागिणी म्हणते की अरे बाळा मी पार्टी आणि समारंभ या दोघांबद्दल काहीच करत नाही आहे, मी असा कोणताही विचार केलेला नाही. मग आता इथे रागिनी त्याला म्हणते की बघ आज तुझ्यासाठी एक वेगळं गोष्ट करणार आहे मी. तेव्हा तो म्हणतो की नको आई काही नको मला, कारण मूडच नाही आहे गोष्टींचा. तेव्हा रागिनी म्हणते की ठीक आहे मूड नाही आहे परंतु माझ्या मुलासाठी तर मला वेगळे प्रयत्न करावे लागतीलच ना, म्हणूनच तू काळजी करू नकोस. हे बघ आकाश बाळा भूमीची काळजी आता तू मनातून पूर्णपणे काढून टाक, ती सगळं काही व्यवस्थित असेल, नवीन ठिकाणी काम करते ना, तिला नवीन लोकं मिळाली, नवीन छान लोक तिची काळजी घेतील, पण तू माझ्याबरोबर इकडे ये. ती आता त्याला हाताला धरते आणि पुढे आणत असते. तो म्हणतो की आई अगं काय करणार. तेव्हा ती म्हणते की मी माझ्या लेकासाठी छान स्वयंपाक बनवणार, त्याच्या आवडीचा बेत करते मी आज, म्हणजे कसं आहे ना तुझा मूड अगदी छान होऊन जाईल आणि माझ्या हातच्या स्वयंपाकाने तुझा मूडही छान होईल. तो म्हणतो की आई अगं तुझी तब्येत कशाला तू इतकी दगदग करते. तेव्हा रागिणी म्हणते की काय एक होत नाही माझ्या तब्येतीला, मी अगदी ठणठणीत आहे आणि माझ्या लेकासाठी स्वयंपाक बनवणार यात मला खूप मोठा आनंद आहे, तू काळजी करू नकोस, तुझा मूड ठीक होण्यासाठी फक्त मी एवढं तर करूच शकते ना. तेव्हा मग आता इथे आकाश हा लगेच रागिनीच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि पुन्हा पागळतो. त्याच वेळेला इथे आता रागिनी म्हणते की अरे बाळा आकाश अजिबात काळजी करू नकोस, तू सगळं काही व्यवस्थित होईल, अरे तू शांत राहा. तेव्हा मग आता आकाश मनातच विचार करतो की जसं आई म्हणाली तसं पारितोष हा भूमीसाठी माझा पर्याय म्हणून आलेला आहे का, असं म्हणून आता त्याला भीती वाटत असते आणि तो त्याच गोष्टीचा विचार करत करत आता तिच्या मांडीवर डोकं टेकतो आणि मनातून जरासा नाराज असतो. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पारितोष हा सगळ्यांसमोर म्हणतो की हो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सरळ माझ्याशी येऊन बोला, मिसेस भूमींना टार्गेट करण्याची किंवा त्यांना बोलण्याची काहीही गरज नाही आहे. आणि तुम्हाला सगळं असं वाटतंय ना तर हो हो देतो मी भूमी मॅडमला स्पेशल ट्रीटमेंट. आणि हो मी भूमी मॅडमबद्दल सॉफ्ट कॉर्नर ठेवून आहे, त्यांच्या बाबतीत आम्हाला जे काही वाटतंय ते अत्यंत पर्सनल आहे, त्याच्यामुळे कोणीही त्याच्यामध्ये डोकवण्याची गरज नाही. आणि त्यांना जी मी स्पेशल ट्रीटमेंट देतो आणि त्यांच्या या सगळ्या तब्येतीसाठी मी त्यांची काळजी घेतो. आणि हो मला भूमी मॅडमची काळजी घ्यायला आवडते म्हणूनच मी त्यांची काळजी घेतो, कोणाला त्याबद्दल काही प्रश्न आहे का, असं तो सगळ्यांसमोरच आता बोलून दाखवतो. आणि खुलेआम अशा प्रकारे त्याने बोलून दाखवल्यामुळे भूमीलाही आता त्यांच्या या बोलण्यामुळे खूपच मोठा धक्का बसलेला असतो. समोर आता आकाश असतो आणि आकाशनेही ते सगळं ऐकलेलं असतं आणि पारितोषने सगळ्यांसमोर सरळ सांगून टाकलेलं असतं की भूमी या माझ्यासाठी स्पेशल आहेत आणि मी त्यांना स्पेशल ट्रीटमेंट देतच राहणार. आणि आता हे ऐकल्यावर मात्र सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात.
आता इथून पुढे भूमी नेमका या नोकरीच्या बाबतीत काय निर्णय घेणार आणि आकाशचा हा झालेला गैरसमज भूमी कशाप्रकारे दूर करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.